नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 6. गुरु अनुग्रह व गृहत्याग. यादवदादाचे वय 12 वर्षे उलटून गेले आणि घरातील आर्थिक सुबत्ता समृद्धी पाहून त्याच्यासाठी मुली सांगून येऊ लागल्या. पंतांनी स्वामी पूर्णानंदांच्या मार्गदर्शन आणि आज्ञेप्रमाणे दादाचे लग्न आमच्यासारख्याच एका देशपांडे वतन असणाऱ्या विप्रकुळातील मुलीबरोबर लावून दिले. त्यानंतर 1 ते 1.5 वर्षातच पुन्हा वधू संशोधनाचा पुसटसा विचार घरामध्ये पंत आणि आई दोघात सुरू झाला. मला ज्यावेळी याची जाणीव झाली त्यावेळी आईबाबांना मी विनवणी करू लागलो. माझी बाजू सांगितली. आई, तू स्वतःहूनच तुझ्या या रंगोबाला स्वामीचरणी अर्पण केले आहेस ना, आता पुन्हा मायाजाळात का मला ओढतेस? तुला हेच प्रापंचिक कार्य पूर्णतेस नेण्यासाठी 2 अपत्ये ईश्वर कृपेने प्राप्त आहेत ना. माझ्याखेरीज जर तुझे हे कार्य सिद्ध होत असेल तर माझ्या विवाहाचा अट्टहास कशासाठी? माझा विवाह पंतांना मनापासून पटला नव्हता, तर त्यांची देखील सारासार विवेकबुद्धी हेच सांगत होती. पण आईची वेडी माया हे वास्तव स्वीकारण्यास तयार नव्हती. अखेरीस मी, बाबा, आई असे तिघेही हा प्रश्न घेऊन कल्याणमठी गुरुचरणी हजर झालो. पूर्णानंद स्वामी जिथे वात्सल्य मूर्ती होते तितकेच कठोर कर्तव्य देखील करणारे होते. त्यांच्यासमोर आईने मी विवाह करू इच्छित नाही हे वास्तव मांडले. स्वामी गंभीर परंतु करारी आवाजात म्हणाले, मुली, श्रीरंग हा अव्यवहार्य बोलत नाही. स्वतःच्या देहधारणेचा उद्देश, त्याची कर्तव्यता याचे ज्ञान श्रीरंगाच्या ठिकाणी पूर्ण आहे. तुझ्या सासऱ्यांना मी हे पूर्वीच सांगितले आहे. तू देखील अजाणतेपणे याला माझ्याच झोळीत अर्पण केले आहेस. तो स्वतः त्रिकाल ज्ञानी आणि जन्मतःच जीवनमुक्त आहे. त्याच्याकडून वंशवृद्धी, व्यावहारिक भरभराट वगैरे सारख्या पारंपरिक कार्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे कल्पतरूच्या फांद्या तोडून त्याच्या आधारावर कडू कारल्याचा वेल वाढण्यासाठी वापरल्यासारखे होईल. मुली, हा मोह सोडून दे आणि श्रीरंगाला लोकोद्धारार्थ मुक्त संचार करण्यास प्रसन्नपणे होकार दे. स्वामी पूर्णानंद यांचा शब्द आईला पटत होता, पण मातृहृदयातील तळमळ या पुत्रत्यागाच्या कृतीला काही केल्या तयारच होत नव्हती. 2 ते 3 दिवस कल्याण मठामध्ये हा प्रसंग चालू होता. काही केल्या समाधानकारक मार्ग निघत नव्हता. मला बाबांना दोघांनाही स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे व्हावे असे वाटत होते, परंतु आपल्या वयोवृद्ध अश्रू राहणाऱ्या आईकडे पाहिले की उगाचच मला वाटे आपण मातृहृदय दुःखी करीत आहोत याची खंत वाटत होती. शेवटी 3ऱ्या दिवशी स्वामी आम्हास सकाळी सकाळी बोलावून घेतले. आईला म्हणाले, हे पहा मुली, मला सांग, आता तुला प्रपंचासाठी पंतांची काही गरज आहे का? मुले बाळे झाले, सुना घरी आल्यात, दोघेही तुझ्या सेवेत रत आहेत. मग तू पंतांना संन्यासाश्रम स्वीकारण्यास अडकाठी करशील का? त्यांना त्यांच्या मानवी देहधारणेचे उद्दिष्ट ईश्वर प्राप्तीस करण्यास अडथळा करशील का? त्यावर तिने पंतांना संन्यासाश्रमाची दीक्षा देण्यास होकार दिला. विधिवत स्वामींनी बोपाजी पंतांना संन्यासाश्रमाची दीक्षा दिली. त्यांचे प्रापंची नाव बदलून निजानंद हे नामकरण केले. आता पंत स्वामी निजानंद झाले. दंड, कमंडलू, भगवे वस्त्र हीच त्यांची संपत्ती. करतल भिक्षा, तरुतल वास हीच जीवनवृत्ती आणि भजगोविंदम भजगोविंदम हेच कालक्रमणेचे मुख्य साधन. आपला पती हा संन्यस्त अवतार पाहून आईला देखील आपण आपल्या पतीला मानवी जीवनातील सर्वोच्च ध्येय प्राप्त करण्यास सहाय्यभूत झाल्याची कृतार्थतेची भावना जाणवू लागली. ती त्या उत्साहात असतानाच स्वामींनी आईस विचारले, मुली, जर पती संसाराच्या बंधनातून आता प्रापंचिक कार्य काहीही शिल्लक नाही म्हणून ईश्वर कार्यासाठी समर्पित करू शकतेस, तर मग श्रीरंगाला त्याचे देहधारण करावयाचे उद्देश्य लोकोद्धार असा आहे, त्याला अडकाठी का? स्वामींनी एक प्रकारे आईला निरुत्तर आणि अतर्क्य अवस्थेत पाडले. अखेरीस अतिशय जड अंतःकरणाने आईने माझ्या संन्यस्त वृत्तीचा पूर्ततेसाठी होकार दिला. स्वामींनी देखील मी फारच पोरका अगर उघड्या आभाळाखाली आहे असे आईची मानसिकता होऊ नये म्हणून मला दीक्षा देण्याची आज्ञा त्यांच्या नुकत्याच झालेल्या शिष्यास म्हणजे निजानंदास म्हणजेच माझ्या वडिलांना सांगितले. स्वामी निजानंदांकडून संन्यास दीक्षा घेतल्यानंतर
माझे संन्यस्त आश्रमातील आनंद संप्रदायातील नामकरण करताना स्वामी पूर्णानंद म्हणाले, निजानंद स्वामी, आपल्या शिष्याचे नामकरण करताना आपल्या आनंद संप्रदायाची परंपरा थोडी बाजूस ठेवूया आणि या संन्यस्त नामकरण आनंद उपाधीऐवजी नाथ उपाधी लावून करू. तसेच तुम्हाला या फारच परका वाटू नये म्हणून तुम्ही दिलेल्या श्रीरंग या नामातील काही अंश घेऊन त्याचे नामाधिदान रंगनाथ असे ठेवू. स्वामींनी हे सर्व समस्या सोडवल्या होत्या. थोडे नाराजीचे सूर होते, परंतु आईला देखील हे पटले होते. संन्यस्त दीक्षा घेतले बद्दल मठातील 150 ते 200 शिष्यवृंदांना अन्नदानाचा वगैरे सोहळा पार पडला. आम्ही तिघेही पुन्हा नाझरे गावातील प्रस्थानास निघालो. सर्व शिष्यवृंद दीर्घ स्वरात घोष करत म्हणाले, निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय. वयाचे 12वे वर्ष सुरू झाले. घरामध्ये दैनिक कामकाजात चैन पडेनासे झाले. संन्यास दीक्षा घेतली. आता खरे पाहता उपरोक्त अनुभूतीसाठी वाडा, वस्ती, पक्के छत्र या सर्व उपाधी अडचणीच्या वाटू लागल्या. तीर्थक्षेत्रे भ्रमण आणि सत्पुरुषांची संगत, तेथीलच एका वृक्षाखाली ध्यानधारणा, नित्यकर्म. नजीकच्या गावात गेलो, तेथे थोडे भिक्षाटन केले. नंतर समजले की ते गाव नीरा नरसिंगपूर होते. तेथेच नदीकिनारी अन्नग्रहण करून उत्तरेकडील तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी प्रस्थान ठेवले. नाशिक, त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी म्हणून प्रवास सुरू झाला. मजल दरमजल करीत गोदावरीच्या तीरी पोचलो. विशाल आणि मनोहारी पात्र पाहून मन देखील प्रसन्न चित्ताने भरून आले. अनेक साधू, येथील संन्यासी यांची या क्षेत्रातील गर्दी पाहता नकळत आपल्या अंतःकरणातील आपल्या साधनाचा, त्यागाचा अभिमान स्वाभाविकच नाहीसा होतो. आपल्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे त्यागी संन्यासी येथे ईश्वर प्राप्तीसाठी तळमळत आहे हे पाहून माझ्या अंतरीच खरोखरच ती तळमळ नाहीशी झाली. तळमळ नाही याची जाणीव होऊ लागली. परमार्थ मार्गातील सर्वात मोठी पायरी काय असेल तर आपल्या अंतरी ईश्वर भेटीची खरी आणि नितांत तळमळ निर्माण झाली आहे का हे निश्चित आणि ठामपणे समजून घेणे होय. नाशिक क्षेत्री मला असे अनेक परमार्थ मार्गावरून जाणारे भेटले की त्यांचे ध्येय निश्चित झाले नव्हते. माझ्या मनात त्यावेळी येई की अरे, या सर्व प्रपंच घरदार सोडून येथे आलेले साधक जर तीर्थक्षेत्री येऊन प्रपंच आणि त्यातील विषयाचे सेवन करीत असतील तर त्याला परमार्थाचे पथिक कसे म्हणावे. आणि मी रामाला विनवू लागलो, भजन विहीन या जगदोदरी, मजहुनी दुसरा न दिसे हरी. अणुपरी समता न दिसे मना, वद कसे करणे रघुनंदना. तुझ परान्मुख होऊनी सर्वदा, अतिशये विषये विचारे सदा. सुखगमे पाहता विनता धना, वद कसे करणे रघुनंदना. न भजता तुझ मी बहुत मातलो, रतिरसे विषयांशीच मातलो. विकृती ही अजुनी परी येईना, वद कसे करणे रघुनंदना. न जळती जव हे मम दोष रे, न चुकती तव ते यम पाशरे. गती मला न दिसे करुणा घना, वद कसे करणे रघुनंदना. सुखघना जीवना निजमूर्ती रे, न वदे निगमा तव कीर्ती रे. स्वपदी रंगवुनी सुख देईना, वद कसे करणे रघुनंदना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.